काल महाविकास आघाडी नव्हे तर इंडी आघाडी म्हणजे 2-4 पक्ष नाही तर 10 तोंडाचा रावण, या 10 तोंडाच्या रावणांच्या पक्षाने एकत्र येऊन सभा घेतली तरी शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे पूर्ण भरू शकले नाहीत। याचा अर्थ सामान्य मतदारांनी आणि सामान्य मुंबईकरांनी राहुल गांधी उद्धवजी ठाकरेंपासून सगळ्यांकडे त्या ठिकाणी पाठ फिरवली हे त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे। संपूर्णतः मुंबईकरांनी इंडिया आघाडीला नाकारलंय, फेटाळलंय, झिटकारलंय आणि उद्धवजींच्या भाषेत सांगायचं झालं तर मुंबईकरांनी इंडिया आघाडीला तडीपार केलाय। ज्या पद्धतीने भाषणं आणि कार्यक्रम झाला तो बघता स्पष्ट होत आहे की काही प्रश्न निर्माण होत आहेत। एकतर शिवाजी पार्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उद्धवजींना 5 मिनिटच बोलायला दिली होती का? 5 मिनिटातच सांगता कार्यक्रम करा हे एका ठाकरे कुटुंबियाला गांधी परिवाराने शिवाजी पार्कच्या मैदानावर केलं हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं। दुसरा प्रश्न आहे की मैदान भरूही शकले नाहीत। याचा अर्थ कार्यकर्त्यांनी सुद्धा आणि सामान्य उभाटा सैनिकांनी सुद्धा या इंडिया आघाडीला नाकारलंय हाही प्रश्न उभा राहतोय। आणि विशेषतः त्या ठिकाणी आम्ही पाहिलं दरवेळेला शिवतीर्थावर, शिवाजी पार्कवर, छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर जमलेला माझ्या तमाम हिंदू बंधू आणि बांधवांनो, भगिनींनो, काल हे वाक्य गाळलं होतं, ते बदललं होतं। मग कालच्या सभेमध्ये पूर्व अट उद्धवजींवर टाकली होती का आणि उद्धवजींनी ती मान्य केली होती का की तमाम जमलेल्या माझ्या हिंदू भगिनी आणि बांधवांनो हे बोलायचं नाही असं गांधी परिवारातल्या कोणी सांगितलं होतं आणि उद्धवजींनी ते मानलं होतं। कारण काय? ते वाक्य वगळण्यामध्ये हेतू कुठल्या रंगाचा होता? त्याला हिरवी झालर होती का? हे प्रश्न उपस्थित होत आहेत। आम्ही म्हटलं होतं उद्धवजींना की आपण मराठी, महाराष्ट्र, हिंदुत्व याचे पुरस्कर्ते आहात, चांगली संधी आली आहे। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मार्गावरच राहुल गांधीजी येत आहेत तर सभेआधी समोर स्वातंत्र्यवीर सावरकर सदनात किंवा स्मारकात त्यांना नतमस्तक व्हायला घेऊन जा। तेही उद्धवजींनी केलं नाही, त्याचा उल्लेखही केला नाही। भर भाषणामध्ये या विषयावर, सावरकरांच्या बदनामीच्या विषयावर आमची रोखठोक भूमिका आहोत। कारण दरवेळेला ते न विचारता म्हणतात आमचा पक्ष मर्दांचा आहे। मग मर्दाच्या पक्षाने सावरकरांच्या बदनामीवर मर्दुमकी का नाही दाखवली? बोटचेपी भूमिका का घेतली? आणि त्यामुळे भ्रष्टाचारी काँग्रेसच्या हातामध्ये बाहुली रूपी मशाल ही त्यांनी आता दिली आणि आता आम्ही आहोत, आमचा पक्षात मर्द, आमचा पक्षात मर्द अशा गमछा माराल खुशाल अशी स्थिती आजची आहे। सर, संजय राऊत यांनी भाजपचा उल्लेख, भाजप म्हणजे भारतीय जुगार पार्टी असं म्हटलंय। फ्युचर गेमिंग कंपनीकडून भाजपला 450 कोटीची देणगी मिळाल्याचा त्यांनी आरोप केला। मुळामध्ये भारतीय जनता पक्षाची एवढी भीती तुम्ही का घेताय? संजय राऊत यांचा दिवस, उद्धवजी ठाकरे यांचा दुपार आणि शरद पवार यांची संध्याकाळ आणि राहुल गांधी यांची रात्र ही मोदी आणि भाजप या नावाशिवाय जातच नाही। एवढी मनामध्ये भीती आहे त्यांच्या आणि त्यामुळे रोज नवनवीन प्रकार हे त्या ठिकाणी जनतेसमोर आपल्या भीतीपोटी मांडण्याचा त्यांचा प्रकार आहे। सवाल आहे भारतीय जनता पक्षाला 303 खासदार
देशात सगळ्यात जास्त आमदार, देशात सगळ्यात जास्त नगरसेवक निवडून आणणारा पक्ष आहे. त्यांना डोनेशनमध्ये भाजपला आम्हाला 6,000 कोटी मिळाले आणि 240 खासदार ज्या विरोधकांनी निवडून दिले त्यांना 14,000 कोटी मिळाले. या 14,000 कोटीचा संजय राऊत हिशोब देतील का? आणि मग याच्यासाठी पुन्हा कुठली कारवाई झाली तर कोल्हेकुई करू नका. 14,000 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च कुठे केले, ते कुठल्या परिवाराने जमवले, त्यात महाराष्ट्रातला कुठला परिवार आहे, दिल्लीतला कुठला परिवार आहे, त्या परिवाराने रिझवलेत का, ते भारताबाहेर नेलेत का, निवडणुकी रोख्याच्या बॉन्डच्या निमित्ताने जमा करून परिवाराचे बॉन्ड केलेत का, चौकशी होणार आहे. रोहित पवारांनी असं म्हणले की लोकसभा निवडणूक भाजपा गुंडांना हाताशी घेऊन करत आहे. रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये अजित पवार काय गुंडांना वाढवत आहेत, देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी काय गुंड जात आहेत. वर्षानुवर्ष गुंडांचा पक्ष म्हणून रोहित पवार तुमच्या पक्षाचंच त्या ठिकाणी प्रसिद्धी आहे आणि म्हणून तुमच्या पक्षात असलेल्या गुंडांपासून तुम्हाला आता संरक्षण मिळेल असं झाल्यावर तुम्हाला कावीळ पिवळी झाली आणि दुसरीकडे पिवळं दिसायला लागलंय. लोकशाहीच्या महोत्सवामध्ये हरण्याआधीची कारणं सांगण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आपण नीट बघाल तर ईव्हीएमवर अगोदर चोरड, आपण नीट बघाल तर निवडणुकीसाठी दिलेल्या डोनेशनवर ओरड, आपण नीट बघाल तर कुठेतरी पेपर त्या ठिकाणी बॅलेटची मागणी, आपण नीट बघाल तर त्या ठिकाणी गुंडांचे आरोप. याचा अर्थ उद्या निवडणुकीत पराभव होणार आहे हे स्पष्ट दिसायला लागल्यावर त्या पराभवाच्या कारणांचं जाहीर प्रदर्शन म्हणजे रोहित पवार ते राहुल गांधी यांची वक्तव्य आणि भाषणं आहेत. सर, कालची जर सभा आपण बघितली तर प्रत्येक नेता हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत, उद्धव ठाकरे देखील टीका करत, म्हणत होते आता भाजपला हद्दपार करायची वेळ आली देशात. उद्धवजी, तुम्ही हिंदुत्व तडीपार केलं त्याचं काय? उभाटा सेनेतून हिंदुत्व हद्दपार केलं, सावरकरांचं हिंदुत्व सोडलं, याकूब मेमनचं थडगं सजवलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागितले, त्या ठिकाणी असलेल्या भारत तेरे तुकडे होंगे 50,000 इंशाल्लाह इंशाल्लाह यांचा हात पकडलात. असंख्य उदाहरणं आहेत. तर उद्धवजींनी हिंदुत्व आपल्या पक्षातून हद्दपार तडीपार केलं आणि म्हणूनच मुंबईकरांनी उद्धवजींच्या नेतृत्वात किंवा राहुल गांधींच्या नेतृत्वात कालच्या बैठकीला सभेला पाठ फिरवली. सर, लोकसभेच्या काही जागांबाबत तिढा जो आहे तो अजूनही कायम आहे. दिल्लीमध्ये आज बैठक आहे का महाराष्ट्र कोर कमिटीची, कधी तिढा सुटेल? मला याची माहिती नाही. हा तिढा नक्की नाही. आम्ही तिन्ही पक्षांचं आणि आमच्या मित्र पक्षांचं मत, ज्या जागा सगळ्यात जास्त मताधिक्याने कोण निवडून आणू शकतं त्यावरची चर्चा चालू आहे. त्या उरलेल्या जागांचा निर्णयही लवकर होईल. अजित पवारांचे भाऊ श्रीनिवास यांनी अजित पवारांच्या विरोधात स्टेटमेंट केलेलं आहे की एवढं सारं देऊन देखील अशा पद्धतीने वागणं हे चुकीचं आहे. यावरचं उत्तर अजितदादाच देतील. सर, प्रभूंनी सांगितलंय की राणे आणि कोणी? राणे आणि एकच घरात दोन पक्ष राहणार आहेत. म्हणजे राणांच्या घरात एका पक्षात दोन पक्ष राहणार आहेत. मला वाटतं बच्चू कडू तुमचा पक्ष वाचेल की नाही ते बघा, तुमच्या पक्षाचा जनाधार वाचेल की नाही ते बघा. राणा या अमरावतीमध्ये जर उमेदवारी मिळाल्यावर प्रचंड मताधिक्याने जिंकणार, त्यामुळे आपलं काय होणार आहे याची चिंता जास्त करा. ठाकरे गटाचं म्हणणं आहे की काल उद्धव ठाकरे यांनी तमाम हिंदू बांधवांवर जो शब्द घालाय त्याऐवजी त्यांनी राष्ट्रप्रेमी म्हटलंय, त्यामध्ये गैर काय आहे? आणि दुसरं म्हणजे 10 वर्ष पंतप्रधान मोदी हे स्मृतीस्थळावर आलेले नाहीत, राहुल गांधी आले, त्यावर काय? मुळात मुद्दा असा आहे, गेल्या 10 वर्षामध्ये श्रद्धेय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आणि जयंती याच्यात एकदा तरी ट्विट किंवा फेसबुकवर प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली आहे का, याचं पहिलं उत्तर ठाकरे गटाने द्यावं. एवढं राजकीय हतबलता आणि तुमच्याच भाषेत राजकीय मिंधेपणा, राहुल गांधींसमोर झुकण्याचा, राहुल गांधींचा हात पकडण्याचा, राहुल गांधींनी कधीच बाळासाहेब ठाकरेंच्या पवित्र स्थळाबद्दल किंवा त्यांच्या जन्मजयंती किंवा त्यांच्या असलेल्या अन्य कुठल्याही विषयामध्ये
ना ट्विट ना भूमिका घेतलेली असताना तुम्हाला त्यांचा हात पकडावा लागतो, याची मिंदेगिरी का? याचं उत्तर पहिलं ठाकरे गटाने द्यावं. मुळामध्ये मुद्दा हा आहे, तमाम जमलेला हिंदू बंधूंनो आणि बांधवांनो, हे वगळण्यामध्ये दबाव कुठल्या रंगाचा होता? तो गांधी परिवाराचा होता. त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये तुम्ही तडजोड केलीत, आज हिंदुत्वाशी केलीत, उद्या अजून कोणाशी कराल, याबद्दलचं उत्तर तुम्ही त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि राष्ट्रभक्ती आणि देशभक्तीचा तो उल्लेख या इंडिया आघाडीच्या लोकांनी करूच नये. याचं कारण भारत तेरे तुकडे होंगे 50,000 इंशाल्लाह इंशाल्लाह, अफजल तेरे कातिल जिद्दा है, हम शर्मिंदा है, या लोकांशी उद्धवजी तुम्ही हात मिळवलायत, त्यामुळे त्या विषयावर तर तोंड तुमचं उघडूच नका. रोहित पवारांनी असं म्हणलं की विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा 200 जागा लढवणार आहे आणि यामध्ये राष्ट्रवादीचे 12 ते 13 आमदार हे भाजपाच्या चिन्हावरती निवडणूक लढू इच्छितात. माझ्या बांद्र्याच्या कार्यालयाच्या नाक्याजवळ पूर्वी एक पोपटाचं पत्र काढून एक भविष्य सांगणारा व्यक्ती बसायचा, तो आजकाल बसत नाही. अशा भविष्याची सांगणारी पोपटपंचीची जागा रोहित पवार यांच्यासाठी जागा रिकामी आहे. त्यांनी नक्की यावं आणि असे भविष्य करावेत की जे कधी सत्यात येणार नाहीत. मग तुम्ही बारामतीत का नाही लढलात? रोहित पवार यांनी बारामतीत लढायचं धाडस का नाही केलं? ते कर्जतकडे का गेले? त्यामुळे कुठल्याही विषयाला कुठल्याही लोणी लावण्याचं काम करू नका. कितीही लोणी लावलं तरी मतदार काही तुमच्या बरोबर येणार नाही. कल जो शिवाजी पार्क पर छत्रपति शिवाजी महाराज मैदान पर जो इंडिया आघाड़ी की सभा हुई, वो 10 मुंह वाले रावण इकट्ठा आकर राम भक्तों से संघर्ष करने का उनका प्रयास था. मैदान पीछे बहुत जगह पर खाली था, उसके वीडियो और फोटो भी आ रहे हैं. हमारा सवाल है कि इतने 10-15 पार्टियां इकट्ठा आने के बाद भी शिवाजी पार्क का मैदान भर नहीं पाए. इसका मतलब स्पष्ट है, मुंबई वासियों ने इंडिया अलायंस को नकारा है, इंडिया अलायंस के साथ जाने का नकार दिया है और उसी के कारण मुंबईकर वहां पर इकट्ठा 10-15 पार्टी होने के बाद भी नहीं आए. वहां पर जिस प्रकार की सभा हुई उसके कारण बहुत ही गंभीर सवाल खड़े होते हैं कि उधर शिवाजी पार्क पर उद्धव ठाकरे जी को, बाला साहेब ठाकरे जी के सुपुत्र को वहां पर 5 मिनट में ही भाषण खत्म करो, ऐसा कहा गया था क्या? क्यों किया गया? ये अपमान महाराष्ट्र का नहीं है क्या? दूसरी बात यहां पर स्पष्ट दिखाई पड़ता है कि हमने कहा था कि सावरकर जी के सदन को या स्मारक को जाकर राहुल गांधी जी ने माफी मांगनी चाहिए और जो भूमिका बाला साहब ठाकरे जी ने ली थी वो उद्धव जी सभा में भी कहेंगे और राहुल गांधी जी को भी बताएंगे. लेकिन क्या ऐसी मजबूरी राहुल गांधी जी के देखकर उद्धव जी को थी कि उन्होंने सावरकर जी के बदनामी का विषय और उस पर अपने पार्टी की भूमिका रखने से खुद को बचा लिया? ये मजबूरी कौन से रंग की थी? उसको कोई हिरवी ग्रीन झालर तो नहीं है ना. यहाँ पर हमने देखा पहली बार शिवतीर्थ पर, शिवाजी पार्क पर, छत्रपति शिवाजी महाराज मैदान पर जो ठाकरे जी अपनी सभा करते थे, उसमें यहाँ इकट्ठा हुए तमाम मेरे हिंदू भाई और बहनों, इस हिंदू भाई और बहनों को वहां एलिमिनेट किया गया, निकाल दिया गया, ना उसका उल्लेख किया गया. क्यों? हिंदू भाई बहनों का उल्लेख करने से राहुल गांधी परिवार ने उनको क्यों रोका? महाराष्ट्र पूछना चाहती है, इसको उद्धव जी ने क्यों एक्सेप्ट किया? और इसके कारण वोट की राजनीति के लिए अपनी भूमिकाओं को छोड़कर, बाला साहेब ठाकरे जी के विचारों को छोड़कर 10 मुंह का रावण इकट्ठा आया, फिर भी राम भक्तों का वो पराभव नहीं कर पाएगा. ये हमारा उसके ऊपर कहना है. सर, राहुल गांधी हिंदू धर्म के शब्दों का प्रयोग करते हैं, शक्ति शब्द का प्रयोग करते हैं, वहीं दूसरी तरफ उसको तो मैंने कहा 10 मुंह वाले रावण यानी रावण की शक्ति और हम राम भक्तों की शक्ति है.
रावण की शक्ति कभी राम भक्तों के सामने टिक नहीं पाएगी। सर, कर्नाटक में कांग्रेस की सरकार है, वहाँ पर एक हिंदू व्यक्ति को पीटा जाता है हनुमान चालीसा पढ़ने के लिए, बोलने के लिए और सुनने के लिए, किस तरह से? हम इसका बहुत निषेध करते हैं और उसके खिलाफ जनभावना भी है, उसको हम वहां पर उग्र तरीके से निदर्शन भी करेंगे। लेकिन इस प्रकार से हनुमान चालीसा के पठन पर पीटा जाने पर उद्धव जी का समर्थन क्यों है, इसका जवाब उद्धव जी दें। इलेक्टोरल बॉन्ड्स के मुद्दे पर संजय राउत का कहना है कि भारतीय जनता पार्टी भारतीय जुगाड़ पार्टी यानी कि जुए से जुड़ा रहना। खुद अपने राजकीय अस्तित्व से परेशान लोग डरे डरे गलियों में घूम रहे हैं, उनमें से एक है संजय राउत। और इसके लिए जब सुबह इनकी माननीय मोदी जी और भारतीय जनता पार्टी का नाम लिए बिना नहीं होती, उद्धव जी की दोपहर मोदी जी और भारतीय जनता पार्टी के नाम लिए बिना नहीं होता, माननीय शरद पवार जी की शाम मोदी जी और भारतीय जनता पार्टी का नाम उल्लेख किए बिना नहीं होती, और राहुल गांधी जी की रात माननीय मोदी जी का और भारतीय जनता पार्टी का नाम लिए बिना नहीं होती। ये इतना डर क्यों है भाई? इतना डर है, उसके कारण बरगलना ये संजय राउत जी का स्वभाव बना है। हमारा तो कहना है 303 सांसदों की पार्टी को 6,000 करोड़ रुपए के बॉन्ड मिले तो गलत, तो 240-42 सांसदों के अपोजिशन को 14,000 करोड़ रुपए के बॉन्ड मिले, ये कैसे सही हो सकते हैं? और इसके लिए मैं तो कहूंगा इसकी भी इंक्वायरी होगी, तब पता चलेगा कौन से परिवार ने, मुंबई का परिवार है या दिल्ली का परिवार है, इलेक्टोरल बॉन्ड के नाम पर, खुद के पारिवारिक बॉन्ड पर पैसा जमा करने का गोरख धंधा किया है, वो भी सामने लाना चाहिए, ऐसा मेरा कहना है। संजय राउत ने ये भी कहा कि ईडी और सीबीआई हमारे नियंत्रण में आएगी तो सरकार और पार्टी दोनों बचा पाना मुश्किल है। और ईडी और सीबीआई क्या करती है, कानून व्यवस्था है। आपने चोरी की है, इसके लिए आपके ऊपर कार्रवाई हो रही है और आगे भी होगी। जो चोरी करेगा उसके ऊपर कार्रवाई होगी, उसका डर संजय राउत आपको क्यों है? सीटों के बंटवारे को लेकर के बात कहाँ अटकी है, देरी क्यों हो रही है? ना कोई बात अटकी है, ना कोई समस्या है। महाराष्ट्र के तीनों दल और हमारे मित्र पक्ष कौन सी सीट, कौन सी दल और अच्छे मार्जिन से जीत सकती है, उसके ऊपर कंसेंसस बना रही है। थोड़े दिन में ही उसका भी उल्लेख और डिक्लेरेशन होगा। सर, आप लोगों ने सवाल खड़ा किया है कि आखिर राहुल गांधी बार-बार बालासाहेब ठाकरे और सावरकर से लोगों का अपमान या उनकी अवहेलना क्यों करते हैं? शिवसेना का कहना है, बालासाहेब ठाकरे गट का, कि राहुल गांधी तो बालासाहेब ठाकरे के स्मारक तक गए, लेकिन पिछले 10 सालों में कभी 10 सालों में राहुल गांधी ने बाला साहेब ठाकरे जी के जन्म जयंती पर या उनके जो अपन कहते हैं स्मृति दिवस पर कभी एक बार ट्वीट भी किया है, वो 10 साल में दिखा है। 10 साल में राहुल गांधी ने स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी के विचारों के प्रति और उनके व्यक्तित्व के प्रति संवेदना व्यक्त किया है, ऐसा एक सार्वजनिक बयान बताए, फिर हमको सवाल पूछे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।